देश व राज्य पातळीवर अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी होते। अहिल्यादेवी होळकर चौकात महापालिकेच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे। याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। अत्यंत कठीण परिस्थितीत सत्तेची धुरा सांभाळून अहिल्यादेवींनी प्रजेच्या हिताला सर्वोच्च स्थान दिले। त्यांचा आदर्श समाजात रुजण्याची गरज आहे। अश्वारूढ पुतळ्याच्या माध्यमातून त्यांचा इतिहास समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचेल असं मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जयश्रीताई पाटील उपस्थित होत्या। महापालिकेच्या वतीने 1.5 कोटी रुपये खर्च करून अहिल्यादेवी होळकर चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले। चौकात अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा देखील उभा करण्यात आलाय। या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी होणार आहे। या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांना निमंत्रण देण्यात आले असून मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केलंय। हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। या हिंदवी स्वराज्याची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पश्चात ज्या काही मोजक्या घराण्यांनी खांद्यावरती घेतली त्यामध्ये प्रमुख घराणं होतं होळकरांचं। जेव्हा जेव्हा मुघलांनी या देशावरती आक्रमण केली, हिंदू धर्मावरती आक्रमण केलं, हिंदू मंदिरांची तोडफोड केली, मूर्त्यांची तोडफोड केली, तेव्हा हिंदू धर्मावरती संरक्षणाचा पदर धरणाऱ्या, मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या राष्ट्रमाता यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे। अखंड देशभर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे हजारो कार्यक्रम महाराष्ट्रात आणि देशात पार पडले। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेनं सांगली शहरामधील संजय नगर मधील जे पूर्वीचं लवली सर्कल होतं त्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्कल आणि या सर्कल मध्ये भव्य दिव्य अहिल्यादेवींचं स्मारक उभा करण्याचा निर्णय घेतला। आमचे लोकप्रिय आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वामध्ये माननीय मिरजचे आमदार सुरेशभाऊ खाडे साहेब यांच्या साथीनं पुतळा समितीचे अध्यक्ष नगरसेवक मनगुआबा सरगर, उपाध्यक्ष माननीय संतोषजी पाटील, दुसऱ्या उपाध्यक्ष माननीय रोहिणी पाटील आणि सचिव माननीय दत्तात्रेय ठोंबरे आणि त्यांचे सर्व सहकारी जयश्रीताई यांच्या साथीनं एक भव्य दिव्य अहिल्यादेवींचं स्मारक हे सांगलीमध्ये उभा राहिलंय। महाराष्ट्रामधलं हे एक वेगळं स्मारक आहे। एवढं भव्य, एवढं दिव्य आणि अश्वारूढ पुतळा असणारं हे पहिलं स्मारक सांगलीमध्ये उभा राहतंय आणि या स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक 15 डिसेंबरला सकाळी 10 वाजता या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री अहिल्यादेवींच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारे, त्यांच्या विचारांचा अवलंब या राज्यामध्ये करणारे माननीय देवाभाऊ यांच्या शुभ हस्ते पार पडतंय। त्यांच्या सोबत जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा आहेत। जिल्ह्यातील सर्व पक्षाचे आमदार, खासदार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। हजारोच्या संख्येने अहिल्या भक्त उद्या सकाळी इथं येणार आहेत। आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की मोठ्या संख्येनं या ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती आहे।